स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 2022 मध्ये जे लागलेले शिक्षण सेवक आहे, या शिक्षण सेवक याचिका यांची शिक्षण सेवक रद्द याबद्दलची याचिका कोल्हापूर खंडपीठामध्ये होती आणि त्याची सुनावणी आज नेमकं काय झालं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याची जी तारीख आहे ती तारीख सुद्धा पुढे गेलेली आहे आणि तारीख पे तारीख या सर्व गोष्टी चालू आहेत. शासनाच्या वतीनं जे शपथपत्र टाकायचं होतं ते शपथपत्र सुद्धा दाखल केलेलं नाही आहे आणि जी प्रशासकीय जी माणसं आहेत किंवा प्रशासकीय काम करणारे लोक आहेत त्यांचा जो काही व्ह्यूज आहे म्हणजे त्यांचं एक मत आहे, तर तो जो मत आहे ते मत काय असणार आहे आणि तारीख कोणती आहे त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जे शिक्षक आहेत ते बांधव आहेत आपले, हे सर्व शिक्षण सेवक जे कालावधी आहे हा जुना कालावधी आहे आणि असाच कालावधी हा चालू आहे. आपल्याला माहिती आहे 3,000, 6,000 आणि आता 16,000 रुपये आपल्याला मानधन दिलं जातं. 3 वर्ष आपल्याला काम करावं लागतं. आज जे झालेलं आहे ती तारीख जी आहे ती तारीख दिलेली आहे 27 तारीख. पुढील जी हिअरिंग आहे ते पुढील हिअरिंगची जी तारीख आहे ते 27 तारीख आहे. जे प्रशासकीय जी माणसं आहेत त्या प्रशासकीय माणसांची मतं आहेत की शिक्षण सेवक रद्द होऊ शकत नाही, पण शिक्षण सेवक कालावधी मात्र कमी होऊ शकतो. मग किती वर्षाचा तो कालावधी होईल, तर कालावधी 1 वर्षाचा तो कालावधी होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. म्हणजे अशी वेगवेगळी मतमतांतरे आहे आणि त्यांच्या बाजूने जर आपण, कारण शासनाच्या बाजूने जर आपण यांनी म्हटलेलं जर मत पकडलं तर 1 वर्ष तो कालावधी होऊ शकते असं या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसत आहे. तर आता 27 तारखेला होणारी जी हिअरिंग आहे त्यात आपल्याला नेमकं काय होणार आहे त्यात आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल. तेव्हापर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जरी या कृती समिती म्हणजे पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आलेल्या वेगवेगळ्या तारखा दिलेल्या होत्या. आपल्याला माहिती आहे जून महिन्यातील तारीख दिलेली होती, परंतु मेन्शन केल्यानंतर ही जी तारीख आहे ही तारीख मात्र याच महिन्यामध्ये घेण्यात आलेली होती आणि आता पुन्हा याच महिन्यातली ही तारीख हिअरिंग ची तारीख आहे, ज्यातून आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळेल. आपण तेव्हापर्यंत आपण वेट अँड वॉच ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे अपडेट आहे हे अपडेट शिक्षण सेवक बांधव आहेत त्यांना आपल्याला अपडेट कसं वाटलं, तुम्हाला याबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं अपडेट ते आपल्याला पाहता येणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा. आपल्याला कमेंट त्यातून आपल्याला बोलता येणार आहे, तर मला मेसेज सुद्धा करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.